तर मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण चालू आहे होडीवरती आणि आज सर्व लाईट सेटअप घेतला आहे। आज आपला विचार आहे फक्त सबिकीवरती, उद्या खायचा वार आहे, मासे खायचा वार आहे। तर जे काय मिळेल ते छोटे छोटे कॅच आपण आज पकडणार आहोत। सोबत राजेश आहे। राजेश, सबिकी मारायची ना? सबिकी आणि अल्ट्रालाइट लूर आपण आज मारणार आहोत। तर हा व्हिडिओ बघा। आज आपल्याला काय काय कॅच होतात ते बघूया आपण। इथे आपली होडी आहे। चल सोड होडी, जाऊया चल। मित्रांनो, सबिकीवरची मजा। होडीतून सबिकी ट्रॉलिंग मार। दोन आहेत, दोन या। छोटे हँडमेड सबिकी आहे। याला 20 ग्रॅमची जिग प्लेट लावलेली आहे। दो लागली, सुटली। लागली मजा। काय होतंय, होडी खाली वाहते। मला घ्या राजेश हातात। दोन आहेत, दोन। मग अशी पण दोन, आता पण दोन। राजेश, त्या बोयावरती आपटे ना, थोडीशी फक्त ही कर। तर मित्रांनो, पाणी एकदम शांत झाले, त्याच्यामुळे मासा तर काहीच नाही। मग शेवट आम्ही बोललो की चला हँडमेड सबिकी बनवून कोकेरा पकडूया। अचानक ठरलं, अचानक आलो आम्ही, नाही राजेश? बोयावर आपटणार हा राजेश? जास्ती नाही, थोडीच घे। हा बाद झाली। ती त्या बोयाच्या इथे पण आहे। लागली। असं काय उडी मारते? काय आयुष्यपत चिराई, सबिकीवर चिराई मिळाली। मित्रांनो, हा काटेरी मासा असतो।
आणि हा टेस्टला खूप चांगला असतो. बापरे, थांबतच नाही. काय रे बोलतात, तारपीन ना? टारपून. टारपून, टारपून. इंडियन टारपून. आणि इंग्लिशमध्ये काय? तेच इंग्लिशमध्ये टारपून. इंग्लिशमध्ये टारपून बोलतो त्याला. आपल्या लोकल भाषेमध्ये चिराई. चिराई. इंग्लिशमध्ये त्याला इंडियन टारपन म्हणतात. फॉरेनला असतात म्हणजे मोठे असतात. अच्छा, हे बघा कटेरा. तर मित्रांनो, आत्ता काळोख पडायला सुरुवात झाली आणि आता सबिकी ठेवून देतोय काढून. आणि आता लावणार आहे इम्पोस्टर. हा बघा, हा इम्पोस्टर आहे. 40 LBची फ्लोरो आहे. जिगेड बघा, 45 रुपयाला हा जिगेड आहे. आणि याला इथे पत्रा येतो. हा गोलवाला जिगेड आहे, तर हा कमी अडकतो. 10 ग्रामचा आहे. यामध्ये 7 ग्राम, 10 ग्राम, 5 ग्रामसुद्धा आहे. आपल्याकडे आपल्या शॉपमध्ये मिळतो. हा 30 रुपये, 35 रुपये आणि 45 रुपये असे 3 रेट आहेत. पण छान आहे. काल पण एक तांबूशी मिळाली यावरती. कॅच. गोबरा आहे बहुतेक. गोबरा. ब्लू लाईन ग्रुपर. ब्लू लाईन ग्रुपर. हा ब्लू लाईन ग्रुपर आहे ना, याच्या इथे काटा असतो. हा जिवंत हातात जर पकडायचा झाला ना, तर तुम्ही खूप सांभाळा त्याला. खूप म्हणजे खूपच काटा लागतो तो लगेच. पुन्हा तडीला आली होडी. अरे कॅच 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 कॅच. मस्त ड्रग वाजवला नाही. नाही ऑन आहे. इथे नाही, इथे फिडिंग झाली होती आणि ती फिडिंग बघूनच मी मारला ग. तांबूशी आहे बहुतेक. तांबूशी आहे.
बघा मित्रांनो, इम्पोस्टरवरती तर मित्रांनो, आता आपण इथे व्हिडिओ थांबवतोय. आज आपण सहज म्हणून गेलो होतो, कारण किनाऱ्याने मासे अजिबात मिळत नाही आहेत. समुद्र एकदम शांत झाला आहे. खाण्यासाठी थोडेफार मासे हवेत म्हणून आज आम्ही खरं तर गेलो होतो राजेश होता सोबत. आणि आत्ता आपल्याला एक 4-5 कोकेऱ्या, एक तारपून आणि एक तांबोशी मिळाले आणि एक ब्लू लाईन ग्रुपर आहे. दाखवतो तुम्हाला मी आता. हा बघा, तर ही होती आजची फिशिंग. आजचे हे मासे. आज आपण रॉड रे हे वापरलं होतं, स्टार्डिकचं रे होतं. YGR 9ची लाईन होती. आणि हे बघा, क्रस सिटी इम्पोस्टर स्ट्रीम्स होतं रप्पालाचं. रॉड होता आर्टी कोर्सा जिगिंग रॉड. आणि राजेशनी वापरलं होतं वेव पॉवर. 8 फूट आहे ना राजेश? 8 फूट ओकोमा वेव पॉवर एपेक्सचं रे होतं. लाईन कुठची आहे राजेश? ही क्रॉस एक्सची लाईन होती. आणि हे सगळे मासे मिळाले. तर छान असे मासे मिळाले, खाण्यापुरते झालेले आहेत. आम्ही सर्व खुश आहे. तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, गुड नाईट. तर मित्रांनो, आता आपण इथे व्हिडिओ थांबवतोय. आज आपण सहज म्हणून गेलो होतो, कारण किनाऱ्याने मासे अजिबात मिळत नाही आहेत. समुद्र एकदम शांत झाला आहे. खाण्यासाठी थोडेफार मासे हवेत म्हणून आज आम्ही खरं तर गेलो होतो राजेश होता सोबत. आणि आत्ता आपल्याला एक 4-5 कोकेऱ्या, एक तारपून आणि एक तांबोशी मिळाले आणि एक ब्लू लाईन ग्रुपर आहे. दाखवतो तुम्हाला मी आता. हा बघा, तर ही होती आजची फिशिंग. आजचे हे मासे. आज आपण रॉड रे हे वापरलं होतं, स्टार्डिकचं रे होतं. YGR 9ची लाईन होती. आणि हे बघा, क्रस सिटी इम्पोस्टर स्ट्रीम्स होतं रप्पालाचं. रॉड होता आर्टी कोर्सा जिगिंग रॉड. आणि राजेशनी वापरलं होतं वेव पॉवर. 8 फूट आहे ना राजेश? 8 फूट ओकोमा वेव पॉवर एपेक्सचं रे होतं. लाईन कुठची आहे राजेश? ही क्रॉस एक्सची लाईन होती. आणि हे सगळे मासे मिळाले. तर छान असे मासे मिळाले, खाण्यापुरते झालेले आहेत. आम्ही सर्व खुश आहे. तर चला भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय, गुड नाईट.